हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथल्या एका जुन्या विहिरीचं मुर्मीकरणाचं काम सुरू होतं। मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अचानक एक दुर्घटना घडली। या जुन्या विहिरीत 25 टनी पोकलँड मशीन पूर्णपणे बुडालं। सुदैवानं पोकलँडचा ऑपरेटर आणि क्लीनर यांनी बाजूला उडी मारल्यानं ते बचावले, परंतु विहिरीतील घाण पाणी पोटात गेल्यानं त्यांची प्रकृती गंभीर बनली आहे। आज दिवसभर बुडालेलं ते 25 टनी पोकलँड मशीन काढण्यासाठी 2 क्रेनसह 25 मजुरांची यंत्रणा कार्यरत होती। हातकणंगले तालुक्यातील इंगळी इथं मंगळवारी सायंकाळी वेगळीच दुर्घटना घडली। भूस्खलन झालेल्या एका जुन्या विहिरीत मुरुम टाकण्याचं काम सुरू होतं। त्यावेळी चालकाचा अंदाज चुकला आणि ते 25 टनी अजस्त्र पोकलँड मशीन थेट विहिरीत बुडालं। त्याचवेळी ऑपरेटर आणि क्लीनरनं प्रसंगावधान राखून पोकलँडमधून उडी मारली, पण विहिरीतील घाण पाणी पोटात गेल्यानं 25 वर्षीय सीता भारती आणि 19 वर्षीय आशिष रमन या दोघांची प्रकृती गंभीर झाली। त्यांना तातडीनं हुपरीतील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। मंगळवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडलेली ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे। त्यानंतर आज दिवसभर विहिरीत बुडालेलं पोकलँड मशीन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते। त्यासाठी 2 क्रेन आणि 25 मजूर कार्यरत होते। 27 मे 2025 रोजी भूस्खलन होऊन त्या विहिरीची पडझड झाली आणि विहिरीजवळची 8 दुकानं बुडाली होती। त्यानंतर ही विहीर मुजवण्यासाठी 3,42,00,000 रुपयांचा निधी मंजूर होऊन काम सुरू झालं, पण पोकलँड मशीनचा तोल बिघडल्यानं थेट 70 फूट खोल असलेल्या विहिरीत हे मशीन कोसळलंय।